15 वर्ष, 20 वर्ष, 25, 30 वर्ष तुम्ही तुमच्या आईला ओळखताय. जेवढं तुमचं वय आहे तेवढी वर्ष तुम्ही तुमच्या आईला ओळखताय. पण आता ज्या अभिनेत्री बरोबर, ज्या प्रसिद्ध अभिनेत्री बरोबर तुम्हाला काम करायचंय, जी तुमची आई असणार आहे त्या सीनमध्ये, तिला तुम्ही किती ओळखताय? 0 सेकंद. पण मग यावर उपाय काय? काही नाही. उठायचं, जायचं त्यांच्याकडे, दरवाजा नॉक करायचा आणि सांगायचं त्यांना, नमस्कार मॅडम, माझं नाव असं असं आहे आणि तुमच्या सीनमध्ये जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे ते कॅरेक्टर मी करते, ते कॅरेक्टर मी करतोय. तर आपण जरा एकदा वाक्य बोलून घेऊया का? आपण जरा एकदा लाईन्स बोलून घेऊया का? त्या ॲक्ट्रेसला पण बरं वाटेल, अरे हां तू आहेस का तो, तेच मी विचार करते सकाळपासून, कोण करते माझ्या मुलाचं कॅरेक्टर, बरं झालं आलास तू, ये बस बस बस. त्यांनाही बरं वाटतं, कारण त्यांनाही टेन्शन असतं की कोण आहे तो जो माझ्यावर मुलाचं काम करणार आहे. आणि मग त्यांना स्वतःची ओळख करून द्या की तुम्ही कोण आहात, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही कुठे ॲक्टिंग शिकलात, याच्या आधी तुम्ही काय काय केले, स्वतःची माहिती द्या त्यांना, म्हणजे त्यांनाही कळेल की तुम्ही कोण आहात. आता तुमची त्यांच्याशी ओळख झालेलीच आहे, तर मग त्यांच्याबरोबर एक रीडिंगची, एक रिहर्सलची रिक्वेस्ट करा की आपण एकदा लाईन्स बोलूया का, आपण एकदा रिहर्सल करूया का मॅडम, कारण मी नवीन आहे, तुम्ही सिनियर आहात, मी तुमचा लहानपणापासूनचा फॅन आहे, मी तुमचं काम पाहत आलो आहे, मी तुमच्या कामातून शिकत आलो आहे, आज तुमच्याबरोबर काम करताना मला टेन्शन आलं आहे, तर आपण एकदा रीडिंग करूया का, आपण एकदा रिहर्सल करूया का. कुठलीही सिनियर ॲक्टर, कुठलाही सिनियर ॲक्टर तुम्हाला रीडिंगसाठी, रिहर्सलसाठी नाही बोलणारच नाही, कारण ओल्ड स्कूलमधल्या सगळ्या ॲक्टर्सना रिहर्सलचं महत्त्व माहिती आहे, रीडिंगचं महत्त्व किती आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे. सो त्यांच्यावर रीडिंग करा, रिहर्सल करा, लाईन्स बोलून घ्या, सीन वाचून घ्या त्यांच्यासोबत. तुम्ही कुठलं वाक्य कसं म्हणणार आहात, काय रिॲक्शन देणार आहात, कशा पद्धतीने तुमचा मूड असणार आहे हे त्यांच्याबरोबर डिस्कस करा. त्यांना विचारा आम्ही करतोय ते बरोबर आहे ना. आता त्यांच्यावर रिहर्सल करताना, रीडिंग करताना हळूहळू तुम्हाला कळायला लागतं की ही जी समोरची ॲक्ट्रेस आहे ती पण आपल्यासारखीच माणूस आहे, आपल्यासारखीच एक ॲक्टर आहे, जी पॅशनेटली ॲक्टिंग करत, चांगलं चांगलं काम करत इथपर्यंत पोहोचली आहे. तिलाही आपल्यासारखी ॲक्टिंगची आवड आहे. त्यांच्याशी सीनबद्दल बोलताना, स्वतःविषयी बोलताना, त्यांच्याविषयी बोलताना हळूहळू वेळ निघू लागतो. ज्यांना तुम्ही 0 सेकंद ओळखत होता त्यांना आता तुम्ही 30 मिनिटं ओळखताय. सो आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्यांच्याबद्दलच्या कळलेल्या आहेत. सो ही समोरची प्रसिद्ध अभिनेत्री माणूस म्हणून कशी आहे हे तुम्हाला कळलं ना की तुमची अर्धी भीती तर तिथेच निघून जाईल.